रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की घर खूप छान ठेवते, सगळं नीटनेटकं ठेवते. तर त्याच दृष्टिकोनातून मी तुमच्यासोबत माझं घर वेगळ्या पद्धतीने कसं स्वच्छ, नीटनेटकं आणि आनंदी ठेवते, ह्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण जिथे वावरतो ती जागा स्वच्छ असली पाहिजे. त्याच्याबरोबर आपण ज्याही गोष्टी वापरतो त्याही तितक्याच स्वच्छ असल्या पाहिजेत. जसं की आपलं अंथरूण असू दे, उशांच्या खोळी, बेडशीटं, ह्या सगळ्या गोष्टी 8 ते 15 दिवसातून बदलणं किंवा स्वच्छ करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ह्या सगळ्यांमध्ये आपला आळस जो असतो तो भरलेला असतो. आपला थकवा जो असतो तो आपण इथे झटकलेला असतो. त्याच्यामुळे ना हे सगळं स्वच्छ करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जेवढं आपण स्वच्छ ठेवू त्याच्यामुळे आपल्याला चांगले विचारही येतात आणि आपल्याला शांत झोपही लागते. घराला घरपण घरातील माणसांमुळे येतं. पण त्याचबरोबर घरामध्ये जे प्लॅन्ट्स असतात, जे कुंडीमध्ये रोपं असतात, त्याच्यामुळेही घराला घरपण येतं. आणि घरातली जी वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा असते ती घरातली झाडं असतात, इनडोअर प्लांट्स असू देत किंवा आउटडोअर प्लांट असू देत, आपल्या बाल्कनीमधील प्लांट असू देत, ते हे निगेटिव्ह एनर्जी ऑब्झर्व करतात आणि आपल्याला चांगले वाइब्स देतात. त्यामुळे घरामध्ये, बाल्कनीमध्ये, छोट्या कुंड्यांमध्ये छोटी छोटी रोपं नक्कीच असावीत. अजून एक गोष्ट, घरामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं देवधर्म, रोजची देवाची पूजा, अर्चना, आराधना करावी. असं म्हणतात ना, घरामध्ये जर जी व्यक्ती अध्यात्म किंवा देवधर्म करत असेल तर पूर्ण घर त्यामध्ये तारलं जातं. कारण तेच आहे, जी शक्ती मिळते ना ती आपल्याला देवाकडूनच मिळत असते. जेही दानधर्म आपण करू, आराधना करू, अर्चना करू, उपासना करू आणि ह्या सगळ्यामुळेच काय ते आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण घरामध्ये पसरली जाते. रोजची देवपूजा, सकाळ संध्याकाळचा देवाला दिवा, उदबत्ती असो, अगरबत्ती असो, धूप असो, हे सगळं करणं तितकंच महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर घरातली स्वच्छता. असं म्हणतात ना, जिथे स्वच्छता तिथे देवांचा वास असतो. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं महिन्यातून, आठवड्यातून आपण व्यवस्थित घर जे आहे ते डीप क्लिनिंग केलं पाहिजे. वरवर तर आपण रोजचे झाडून पुसून काढतोच, पण किचनच्या ट्रॉल्या असू दे, पूर्ण किचन ओटा असू दे, टीव्ही युनिट असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ, नीटनेटक्या असणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट बघा तुम्ही, घरामध्ये थोडी जरी स्वच्छता केली तर तुम्हाला लगेच मनाला उभारी येते, आनंद होतो, समाधान लागतं, नाही का? आणि जेवढी स्वच्छता गरजेची आहे तेवढीच घरातली अडगळही काढणं गरजेची आहे. ज्या गोष्टी आपल्याला नको असतात त्या गोष्टी घरातून आपण एकतर दुसऱ्याला द्या किंवा घरातून त्या टाकून द्या किंवा फेकून द्या. कारण आपण जेवढ्या ह्या जपून ठेवू ना त्याच्यामध्ये ना एक एनर्जी तयार झालेली असते आणि ती नक्कीच निगेटिव्ह एनर्जी असते. त्याच्यामुळे घरात अडगळही ठेवू नये, त्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी राहते. एक रील पाहिली होती ज्याच्यामध्ये हे अननसाचं जे वरचं शेंडा असतो तो कट करून त्याच्यामध्ये चांगली मुळं जी असतात जनरेट झालेली होती. तर म्हणलं बघूयात आपण ही घरामध्ये अननसाचं झाड लावून येतं का ते. तर खरंच बघा, हे पाण्यामध्ये ठेवलं तर छान असे त्याला मुळं आलेली आहेत. तर म्हणलं जाता जाता तुम्हाला तेही दाखवूयात. आलं तर चांगलीच गोष्ट आहे अननस, पण नाही आलं तर आपण काहीतरी एक प्रयोग केला त्याच्यामध्ये तरी समाधान राहील. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा सकाळी घराचा मेन एंट्रन्स जो असतो ओपन करताना मी अगोदर पाण्याचा त्याच्यावरती जो दरवाजाचा मेन उंबरठा आहे त्याच्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर जो आहे तो पाण्याचा शिपका मारते. असं म्हणतात तिथे पूर्वज किंवा पित्र जे असतात ते रात्रभर आपल्या दारामध्ये थांबलेले असतात आणि सकाळी जेव्हा आपण दरवाजा ओपन करू तर तेव्हा ते डायरेक्टली आतमध्ये येऊ शकतात. म्हणूनच तसा पाण्याचा शिडकाव करायचा, असं मी कुठंतरी ऐकलेलं होतं. म्हणून मीही ते फॉलो करते. थोडे कामं झाल्यानंतर थकवा आलता म्हणून मी हे दुधी भोपळ्याचं सूप जे आहे ते बनवलेलं होतं
आपली बेसिकच रेसिपी आहे, तुम्हाला यूट्यूबवरती आरामात सर्च केली तर भेटून जाईल. त्यामुळे मी व्हिडिओ काही इथं शूट केलेला नाही आहे. पण हे सूप जे आहे ना खूप टेस्टी, चविष्ट आणि मेन म्हणजे ना असं मस्त असं फुलफिल असं काहीतरी मील असल्यासारखं फील झालं होतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला कधी पिऊ वाटलं तर हे नक्की सूप करून प्या तुम्ही, खूप छान वाटेल. सगळे कामं झाल्यावरती किचन ओटाही मी नेहमी असा स्वच्छच ठेवते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरामध्ये जेव्हाही केव्हा आपण कापूर लावू तर तो भीमसेनी कापूर लावण्याचा प्रयत्न करा. का तर त्याच्यामुळे भीमसेनी कापूरमुळे ना हवा शुद्ध होते आणि घरामध्ये पवित्र असं वातावरण राहतं. त्याच्यामुळे बघा तुम्ही तो भीमसेनी कापूर लावून आणि आपला साधा कापूर लावून तुम्हाला लगेचच काय आहे तो फरक जाणवेल. घरातली सगळी कामं सकाळपासून संध्याकाळपर्यंतची जी कामं आहेत ती व्यवस्थित टायमिंगमध्ये झाली ना, खरंच मनाला एक समाधान लागतं आणि त्याच्यामध्ये जर आपण एक्स्ट्राची जर कामं केली असेल तर अजून जास्त समाधान लागतं. तर तसंच माझ्या बाबतीत होतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला काय आहे ते चुक्याच्या भाजीचे मिश्र डाळींमधले मी हे थालीपीठं करत होते. तर त्याच्यासाठीच काय आहे ते मिश्र पीठ घेतलं होतं वेगवेगळ्या डाळींचं आणि चुक्याची भाजी छान स्वच्छ धुवून मस्त अशी बारीक केली आणि त्याच्यापासून हे घावण म्हणा किंवा थालीपीठ म्हणा बनवलेलं होतं. आणि चुका हा चवीला थोडासा आंबट होता, त्याच्यामुळे ना खरंच हे खूप छान असं रुचकर लागत होतं. वेगळं काहीतरी आणि इझी आणि क्विक रेसिपी होती. त्याच्यामुळेच संध्याकाळच्या टायमिंगला हे असं हलकं-फुलकं काहीतरी ट्राय केलेलं होतं. ह्याची जर तुम्हाला फुल रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासोबत ती लवकरच शेअर करेल. आणि 2-3 दिवस झालं पुण्यामधला पाऊस हा थांबलेला होता आणि मस्त असा खूप दिवसांनी छान असा सनसेट बघायला भेटला आणि माझ्या घरातून ना सनसेट खूप छान दिसतो. तर त्याच्यात छोटीशी झलक जी आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.